घ्या प्रसाद घ्या. कशासाठी आलीस तू? मला तुमच्या कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट नाहीये. सांगितलं नाही का चेतनाने तुला? त्यांनी सांगितलं मला तुम्ही बाहेर नाही आलात ठीक आहे, पण प्रसाद तरी घ्या. प्रसादाला नाही म्हणत नाहीत काकू. घ्या. लाज नाही वाटत आहे तुला हे असं खोटं वागताना? हा, ज्याचा प्रसाद घेऊन आलीस ना त्याला तरी घाबर, आम्हाला घाबरत नाहीयेस तर. पण मी तर काहीच चुकीचं केलं नाही, मग का भीती बाळगायची? देव बघतोय ग, आमची नाही. त्या देवाची लाज बाळग आणि देवाच्या नावाखाली हा जो खोटेपणा करतेस ना तो थांबव एकदाचा. ना मी खोटी आहे ना माझी भक्ती खोटी आहे. आणि तो विठुराया सत्याची कास तर कधीच सोडत नाही. स्वतःच्या भक्तासाठी तो 28 युग विटेवर उभा राहिला, मग माझ्या पाठीशी तर तो नक्की उभा राहील. छान, मस्त. हे बरं आहे तुझं. म्हणजे काय, सगळी पापं करायची आणि नंतर हा असा सोज्वळपणाचा आव्हानायचा, सगळ्यांना दाखवायचं आपण किती साधे आहोत, देवभोळे आहोत, सत्यवचनी आहोत. कंटाळा येत नाही तुला हे असं वागण्याचा? तुझ्यामुळे झालंय हे सगळं. या घराची शांती भंग केलीस तू आणि त्या स्वतःच्या पापांवर पांघरून घालायला हे असं नाटक करतेस. थांबव आता. काकू खरंच मी काहीही खोटेपणा केलेला नाहीये. अगं तुझ्यामुळे माझा मुलगा तुरुंगात गेलाय आणि तरी तू म्हणतेस तू मुद्दाम केलं नाहीयेस. हे कुटुंब फोडलंयस तू. नाही काकू, हे मलाही माहिती आहे आणि माझ्या विठ्ठलालाही माहिती आहे. मी कायम प्रामाणिकपणे हे घर जोडण्यासाठीच प्रयत्न करत आली आहे आणि या घरची मोठी सून. बस 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 झालं ग. मोठी सून ऐकून कंटाळा आलाय मला. एवढी वाईट वागलीस ना तू, एवढी पापं केलीस ना की त्या चंद्रभागेत धुवून सुद्धा मिटणार नाहीयेत ती. संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता. जग काहीही म्हणू, पण आपलं मन आणि आपला देव जर सत्याच्या बाजूने असेल ना तर आपल्याला कोणीच काहीच करू शकत नाही. आणि मी तर सत्याची कास कधीच सोडलेली नाही. मग समर्थ रामदास स्वामी असं म्हणून गेलेत, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजेच मी माझ्या मुलासाठी माझ्याकडून होतील ते सगळे प्रयत्न करणार आणि त्याला सोडवून आणणार. तू बघच. करा ना काकू, तुम्ही नक्की प्रयत्न करा. पण हे प्रयत्न पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला आशीर्वादाची गरज लागेल त्या विठुरायाच्या. आणि हा जो प्रसाद आहे ना हा त्याचाच आशीर्वाद आहे. घ्या. युवराज, ए भाई, सकाळपासून कोपऱ्यात बसलाय, उठलायत ना अजून? उठणार उठणार नाक. बरं साहेब, हे सगळं सोडा. चला आपण चहा पिऊन येऊ. चला.